मला आधीच बोललेत भरभर की भाजी घेऊ नकोस. बाबाला आमच्या लय आवडते ना, अर्धा घ्यायला लावली. तर तुम्हाला छत्री वगैरे नाही, केवढं ऊन लागतंय. चाललो ठाणा स्टेशनला, थोडीशी भाजी घ्यायची आहे आणि अशीच जरा शॉपिंग फेरफटका मारायला. संडे आज म्हणून. ठाण्याला तलावांचे शहर बोलतात. हे बघा इथे एक तलाव आहे, गोसाळे तलाव. कॅस्टल मिलच्या इथे. मला नाव पण नव्हतं माहिती. हे केलं शंभर ठिकाणी गोष्ट वेगळी आहे. अजून एक तलाव ठाणा स्टेशनच्या जवळच आहे. उतरलो ठाणा स्टेशनला. बऱ्याच महिन्यांनी आली मी. हो, किती महिन्यांनी आली मला पण नाही माहिती है ना. 5-6 महिने झाले असतील माझ्यामध्ये. गजानन वडापावची एकदा तिथे पण आहे ठाणा स्टेशनच्या बाहेर, पण ही ओजीवाली नाही, आम्ही इथे नाही खात. ओजीवालीच आहे. तसं नाही, आपला नेहमीचा अड्डा. तिला ते 5 पाकाडीचे ओरिजिनल. बाकीच्या ठिकाणी बोलते ती तशी टेस्ट नाही भेटत. मला आधीच बोललेत भरभर की भाजी घेऊ नकोस, जेवढं लागणार आहे, जेवढं काय नवीन आहे तिकडे मिळत नाही असं ते घे. रानभाज्या घ्यायला. हो, रानभाजी आणण्यासाठी लेट झालाय. बघू मिळते का. नाही तर भाज्या दिसल्या ना की मी घेत सुटते. भाज्या आणि हे फुलं, बाकीचं काय नट्टापट्टाचं मी नाही घेत. भाज्या वगैरे दिसल्यानंतर मग मला कंट्रोल नाही होती. स्टेशनच्या बाजूलाच फुलांची सगळी दुकानं, फुल मार्केटच आहे ऑलमोस्ट. म्हणजे फुलं घ्यायची इथून आम्ही. आता सध्या फुलं नाही घ्यायची आम्हाला, आहे ना. कुठे जायचं बाबा. फुलं दिसली ना की असं एकदम त्या फुलांकडे धाव घ्यावीशी वाटते. आणि आता सण चालू झाले तर आता फुलं महाग आहेत बऱ्यापैकी. श्रावण आहे, नंतर गणपती येतील. फुलवाल्यांचा फुलधंदा आहे. मग हे बघा गुलाबाची किती मस्त मस्त व्हरायटी आहे. केळीची पानं आणि दत्त मंदिर, त्यांनी कोळीवाड्याचं दत्तगुरु महाराज की जय का. पूर्ण ताई मावश्या अशा बसलेल्या असतात, सगळं घेऊन साहित्य. आता सोमवार वगैरे चालू आहे तर ते सगळं साहित्य घेऊन बसलेत. आणि बघा ही सगळी दुकानं फुलांची. आणि आमचं हे नेहमीचं दुकान महाराजा, इथून नेहमी फुलं घेतो आम्ही. आणि इथे ना अशा मावशा बसतात सगळं घेऊन. महाराजा फुल भंडार. आणि इथे सगळी बाकीची फुलांची दुकानं. शिंगड्या काय आहे की नाही उरलेलं. हा, काहीच नाही. बघ पुढे जाऊन बघ की. केळीचे खुंट. सत्यनारायणच्या पूजा वगैरे पण असतात बऱ्याच जणांकडे श्रावणामध्ये, त्यासाठी. बघा इथे पण आहेत. त्या साईडला तर रानभाजी अजिबात नाही दिसली कुठेच. बाकीचं आहे छोटं मोठं. हा, करटुला आहे, कंटोले. एवढंच उरलं. कसा कंटोला. 50 ला 50. एक वाटा. बापरे, महाग झालाय. कुठून आणलाय. वाड्यातून. गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्ती. आणि बघा चंद्रावरची मूर्ती. जुला भरपूर सारा शॉपिंगला वाव आहे. पण आता नेमकी आम्ही ती शॉपिंग करायला नाही आलोय, भाजी बघायला आलोय. शॉपिंगला वाव आहे तसा पैसे जाण्याला पण वाव आहे. हो. सकाळची एवढी गर्दी नाही दुपारची, पण तरी पण आहेत बऱ्यापैकी जण. त्यांना संध्याकाळची गर्दी नको ते आता आलेत. सगळं काही मिळतं ठाणा स्टेशनला. आणि इथे पण असे वेगवेगळ्या लेनला नाव आहेत. तिथे ही भंडारळी आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक्सचं पण साहित्य मिळतं, लाइटिंग वगैरेचं.
राख्याची शॉपिंग. ऊन रखरखीत पडलंय चांगलंच. निघतो तेव्हा एकदम जोरात पाऊस तरी असतो आणि ऊन तरी असतं, मध्येच काहीच नसतं. या गाववाल्या मावशी व दादा वगैरे असतात ना, ते बसलेले असतात या कोपिनेश्वरच्या रोडला. तर इथून चांगला भाजीपाला मिळतो. हे बघा इथे पण गावठी काकडी गवतीच्या वगैरे घेऊन बसलेत. आणि आमच्या नेहमीच्या मावशी आहेत का नाही तेच बघतोय. त्यांच्याकडून आम्ही कंद वगैरे घेतो. शेवग्याचा पाला दिसलाय मावशींकडे, घेते. कितीला मावशी शेवग्याचा पाला? बापरे, एकच घेते मग. तुला 150ला अर्धा बोलतात. हा नाही, कोथिंबीर नको मावशी. गवतीच्या कसा? 10ला एक. गवतीच्या घेतल्या. गावठी भेंडी पण दिसते तुम्हाला बघा. कंटोला घेऊ? चालेल. किती झाले मावशीचे कंटोला? मावशी कंटोला कसे? बापरे, 80ला पाव सगळे. या नाही म्हणता म्हणता भरपूर गर्दी आहे पुण्यामध्ये पण. आणि नेहमीच्या मावशींकडे बघू कंटोले भेटतात का. हेच ना बा, मावशी नाही पण ते कंटोला आहे की. ताई पाव मध्ये किती येतात बघा ना. पाव बस झाले. 20 रुपये. गावाला आमच्याला आवडते ना, अर्धा घ्यायला लावली. पाव घेत होती मी. मावशी कुठून येता? कुठून येता? येऊरला. हे कुठून? भिवंडीवरून. रविवार. भाजी मार्केट मध्ये एंटर करतोय. आणि हे बघा इथे पण सगळे करटुले बाकी फळभाज्या भेटतायत. वटाणा फेवरेट. कांदा लसूण लिंबू फळं, सगळी फळं भेटतात इथे. जी नाही भेटत आपल्या इथे ती पण भेटतात. कच्ची केळी. इथे ते नेहमीचे दादा कॉईन पडलं बघा पाठी. जे नेहमीचे दादा आहेत त्यांच्याकडूनच फळभाज्या वगैरे घेतो. कालवणाचं पण घेतो. बघतो आता थोडस काय आहे का. हे बघा हेच आता बघा दादांचं हे शॉप आहे. ते सगळ्या फळभाज्या मिळतात मस्तपैकी. बीट घेतलंय. व्हाईट आहे ना दा. राजमा कसा? किती देऊ ते सांगा होतं. जास्त पैसे घेतले पैसे द्यायचे. अर्धा द्या. अर्धा द्या. निघताना पाऊस होता, ढगाळ वातावरण होतं आणि म्हणून सिद्धूची टोपी घेतली नाही मी. म्हटलं वजन असतं सगळं. तर आता बघा छत्रीचा उपयोग झालाय. छत्री उघडली त्यांनी. कितीला? 20ला एक. 30 अच्छा चालेल द्या. मोठी नाही नका तीच द्या. ती जरा सुकल्यासारखी वाटते ना जरा. कितीला? 80 रुपयाची भाजी 60 देतात. 80 100 रुपयाची भाजी घेऊ का? घ्या. बरं तुम्हाला छत्री वगैरे नाही? केवढं ऊन लागतंय. काय करू उन्हात मग भाजी. ट्रेन मधून एकदम आरामदायक प्रवास करून. कसला आरामदायक. आज संडे असून लय गर्दी. सगळं साहित्य भरलेलं मी भाजी बिजी घेतली आठवड्याचा बाजार. बिघडला. ऊन सावली चालू आहे. बोलून आता ओळखायला येत नाही. आणि सगळ्या बिल्डिंगाच बिल्डिंग झाल्या सगळ्या. 2 मिनिटांमध्ये उतरायचं होतं आणि जोरात पाऊस आलेला आहे. राईट से आगे. बघता बघताच धोधो पाऊस आला आणि नंतर मग आम्ही सगळं आवरून आलोय घरी. चला आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला ठाणा मार्केटचा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या. राधे कृष्ण.